मुक्ताईनगर शहरातील वॉटर सप्लाय कार्यालयाजवळ रविवारी दिनांक 26 जुलै रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडण्याचा प्रसंग उद्भवला। डंपरच्या ट्रॉलीचा हायड्रॉलिक भाग वर असतानाच वाहन चालवल्यानं रस्त्यावरील विद्युत तारा तुटून खाली पडल्या। या घटनेमुळे परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता। तसंच काही घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान सुद्धा झाल्याच्या तक्रारी आल्या। तक्रारीनुसार डंपरच्या धडकेमुळे महावितरणाचा सिमेंटचा विद्युत पोल सुद्धा तुटून रस्त्यावर कोसळला। त्यावेळी परिसरात महिला आणि नागरिकांची वर्दळ असल्यानं मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी आरडाओरडा करून डंपर चालकाला वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगानं घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी मुक्ताईनगर येथील रहिवासी शोभा सहदेव तायडे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असून संबंधित डंपर चालक आणि वाहनाशी संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। निष्काळजीपणे जड वाहने चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करावी, तसंच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानं प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, मुक्ताईनगर।